मोठी बातमी पालघरमधून सध्या समोर येते। पालघरमधील मेडेली फार्मा कंपनीत वायू गळती झाली आहे। यामध्ये 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे। 5 कर्मचाऱ्यांची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती आहे। बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यात पुन्हा एकदा वायू गळती झाली आहे। बोईसर तारापूर एमआयडीसी मधील प्लॉट नंबर F13 मधील मेडेली फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनीत वायू गळती झाली। या वायू गळतीत 8 कर्मचाऱ्यांना बाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे। तर यामध्ये 3 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 5 कामगारांची प्रकृती ही चिंताजनक आहे। जखमी कामगारांवर बोईसरमधील शिंदे या खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती सध्या वर्तवण्यात येते। जे आपले सेफ्टी डायरेक्टर आहे किंवा एमपीसीबी आहे किंवा एमएससीबी आहे, या ठिकाणी अधिकाऱ्यांचे बिलकुल त्याचे नियंत्रण नाही आणि परिणाम स्वरूप अशा प्रकारच्या घटना सतत त्या ठिकाणी घडत आहेत। आणि म्हणून या ठिकाणी माझी शासनाला सुद्धा त्याची एक विनंती राहील की पर्यावरण विभाग त्याचप्रमाणे MIDC विभाग यांनी एक संयुक्तपणे त्या ठिकाणी त्या स्ट्रक्चर ऑडिट करून त्या कंपन्यांचे जे काय मशिनरी आहे त्या ठिकाणी त्यांनी एक मॉडिफाय करून खऱ्या अर्थाने भविष्यकाळात अशा प्रकारची घटना घडणार नाही आणि दुर्दैवी जे मृत्यू पावलेला आहे त्या कंपनीने जास्तीत जास्त त्या ठिकाणी कंपेन्सेशन द्यावं असं या भागातील आमदार म्हणून या ठिकाणी मी मागणी करतो। एक आदमी कंपनी में नहीं मिल रहा था, वो अंदर ही डेथ कर गया था कंपनी में। उसको ढूंढने के लिए मेरे भाई धीरज और 3-4 लोग और लोग निकले, एक साहब थे वो भी निकले, और वो जब भी गए तभी से अंदर के अंदर ही रह गए प्लांट में। वापस 20 से 25 मिनट हुआ तो जब नहीं मिला, कोई नहीं आ रहा था, मैं आवाज़ पे आवाज़ लगा रहा था अपने भाई को, मेरा भाई आएगा आएगा ढूंढ करके आएगा, लेकिन नहीं आया मेरा भाई। वापस 20 से 25 मिनट बाद में अपने आदमियों को भेजा। 4 से 5 आदमी मेरे थे काम करने वाले, मैं भी था। सब लोग घुसे और उसके बाद बॉडी अंदर से निकाले, 4 बॉडी निकाले। चारों के चारों ऑफ हो गए थे वहीं पे जगह पे। उसमें से एक कंपनी का साहब था। सर, कंपनी में ना ऑक्सीजन था, ऑक्सीजन शायद रहता तो कुछ हो सकता था।